पोलिसांनी काल विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचू दिलं नाही. आज राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या घरावर धडकले. नीट परीक्षा पेपर लीक विरोधात सोमवार दिनांक 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद मार्च दरम्यान दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी 21 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासावर निषेध मोर्चा काढला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदारांसह काही नेत्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. काँग्रेस नेते पंतप्रधान निवासाबाहेर धरणे आंदोलनाला बसून मोठ्या आवाजात पंतप्रधान राजीनामा द्या, नरेंद्र मोदी डाऊन डाऊनच्या घोषणा देत आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस खासदार आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दरम्यान काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे पंतप्रधान निवासाबाहेर जमिनीवर झोपून विरोध दर्शवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांसह खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. धरणे आंदोलन करणारे अनेक काँग्रेस नेते ताब्यात घेतलेले आहेत. पंतप्रधान निवासाबाहेर धरणे आंदोलन करणारे काँग्रेस खासदार चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.